We have already started preparation of alcohols, preparation of alkyl halides from alcohols, and we have discussed this method. And what we have discussed, how HX is suitable. How HX is suitable. So first rule we have already discussed कि HX जो है suitable क्यों है. हा HX suitable का आहे कशासाठी प्रिपरेशन साठी थोडं बॉईल केलं ROH ला. व्हाट विल हॅपन फर्स्ट स्टेप मी तुम्हाला सांगितली OH ग्रुप नीड्स टू बी प्रोटोनेटेड. OH ग्रुपचं प्रोटोनेशन करून काय करावं लागतं वॉटर या गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये OH ग्रुपचं कन्व्हर्जन करावं लागतं. म्हणजे पहिली स्टेप अशी असणार बघा लोन पेअर देऊन ऑक्सिजन HX चा काय करेल हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करेल म्हणजे स्वतःकडे घेईल ROH चा ROH2 होईल आणि हा हायड्रोजन या हायड्रोजनला ऑक्सिजन कडे लोन पेअर मिळत असल्यामुळे HX बॉन्ड ब्रेक होऊन इलेक्ट्रॉन पेअर X कडे जाईल बाहेर कोण पडेल X मायनस. ही पहिली स्टेप होत असेल. मग काल आपण बघितलं होतं की HX कसा युजफुल आहे आज मेकॅनिझम बघूया जरा. मग हा काय म्हणला याला म्हणणार तुम्ही प्रोटोनेटेड. व्हॉट यू विल से दिस इज प्रोटोनेटेड अल्कोहोल का H प्लस मिळाला आहे. हा हायड्रोजन जो आहे ना OH ने HX चा हायड्रोजन कसा काढून घेतला इन द फॉर्म ऑफ व्हॉट इन द फॉर्म ऑफ व्हॉट. हा OH चा हायड्रोजन कसा काढून घेतला OH चा हायड्रोजन कसा काढून घेतला गाईज. OH चा हायड्रोजन कसा रिमूव्ह केलाय वॉटर. OH चा हायड्रोजन कसा रिमूव्ह केलाय OH कसा रिमूव्ह नाही केला OH चा हायड्रोजन H प्लसच्या फॉर्म मध्ये काढून घेतला. इलेक्ट्रॉन पेअर दिली हा हायड्रोजन विदाउट इलेक्ट्रॉन बाहेर पडला. या बॉन्डच्या इलेक्ट्रॉन पेअर मध्ये एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा आहे एक एक्सचा आहे. दोन्ही इलेक्ट्रॉन एक्स कडे गेले म्हणजे हा हायड्रोजन इथून बाहेर पडलाय H प्लसच्या फॉर्म मध्ये म्हणजे प्रोटॉनच्या फॉर्म मध्ये हायड्रोजन काढून घेतलाय कुणी OH ने. आणि हा प्रोटॉनच्या फॉर्म मधला हायड्रोजन OH ला अटॅच झालाय म्हणून प्रोटोनेटेड अल्कोहोल बनलाय असं म्हटलंय. म्हणजे हा हायड्रोजन कसा जातो बाहेर हायड्रोजन ऑफ HX is abstracted by dash OH group of alcohol as H plus. कसा काढून घेतला हा हायड्रोजन हायड्रोजन काढून घेतलाय H प्लसच्या फॉर्म मध्ये. कोणी काढून घेतलाय H प्लसच्या फॉर्म मध्ये OH ने काढून घेतलाय H प्लसच्या फॉर्म मध्ये आणि काय बनलाय प्रोटोनेटेड अल्कोहोल. आता या प्रोटोनेटेड अल्कोहोलचं B protonated alcohol can lose water molecule to form carbocation and then carbocation reacts with X minus to give RX. म्हणजे काय होईल हा ROH2 जो बनलाय ना प्रोटोनेटेड अल्कोहोल हा बॉन्ड ब्रेक होऊन वॉटर बाहेर पडून काय बनू शकतं R प्लस आणि H2O हे बनू शकतो. म्हणजे R प्लस म्हणजे काय कार्बोकॅटायन आणि हा कार्बोकॅटायन पुढे कोणाबरोबर रिॲक्ट होऊ शकतो X मायनस बरोबर आणि X मायनस ने R प्लस ला इलेक्ट्रॉन गेली RX बनवू शकतो. म्हणजे अशा प्रकारे सेकंड स्टेप होऊ शकते किंवा असंही होऊ शकतं काय हा X मायनस जो आहे ना X मायनसचा कोणावरती बघा X मायनसचा कुणावरती अटॅक X मायनसचा R ग्रुप वरती अटॅक. आता X मायनस R ग्रुप वरती अटॅक का करणार हा जो ऑक्सिजन आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आलाय त्यांनी लोन पेअर देऊन कोणाला काढून घेतलं OH ग्रुपच्या अल्कोहोलच्या OH ग्रुपच्या ऑक्सिजननी लोन पेअर आपली डोनेट करून हायड्रोजन HX चा काढून घेतला ऍज H प्लस आणि मग आपली लोन पेअर दिली आणि ह्या दुसऱ्या हायड्रोजन बरोबर बॉन्ड फॉर्म केला म्हणून ऑक्सिजन वरती कोणता चार्ज आलाय प्लस. हा जो प्लस चार्ज आलेला एक ऑक्सिजन आहे त्याचा ऑक्टेट जरी कंप्लीट असेल तरी त्याच्यावरती प्लस चार्ज आहे. मग प्लस चार्ज असल्यामुळे काय होईल प्लस चार्ज असल्यामुळे काय होईल गाईस व्हॉट विल हॅपन ड्यू टू प्लस चार्ज पटकन सांगा. हा प्लस चार्ज आल्यामुळे काय होईल ऑक्सिजन सारखे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम वरती प्लस चार्ज जर आला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. या काय सांगतो बघा इथे बघा इलेक्ट्रो निगेटिव्हिटी increases
कोणाची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढेल? या ऑक्सिजनची. का? त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला ना. कुठल्याही इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम वरती पॉझिटिव्ह चार्ज आला तर त्याची इलेक्ट्रॉन विड्रॉ करण्याची ऍबिलिटी, शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉ करण्याची ऍबिलिटी वाढते, म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढते. मग ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढलेली आहे, मग हा ऑक्सिजन हायड्रोजन कडनं तर करू शकत नाही, आर ग्रुप कडनं करेल. कोणाकडनं करेल? आर ग्रुप कडनं इलेक्ट्रॉन विड्रॉ करेल. त्याचं पण कारण आहे, खूप जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढली म्हणून तो आर ग्रुप कडनं हायड्रोजन कडनं करेल, पण हायड्रोजनचे 1s ऑर्बिटल इन्व्हॉल्ड आहे. कशामध्ये? ऑक्सिजन बरोबर बॉन्ड फॉर्मेशन मध्ये हायड्रोजनचे 1s ऑर्बिटल इन्व्हॉल्ड आहे. एस ऑर्बिटल स्पेरिकल असतं, त्याचं न्यूक्लियस वरती अट्रॅक्शन किंवा इलेक्ट्रॉन वरती अट्रॅक्शन जास्त असतं. मग एस ऑर्बिटल असल्यामुळे याच्याकडनं हा ऑक्सिजन ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढली आहे, हा पॉझिटिव्ह ऑक्सिजन कोणामधला? प्रोटोनेटेड अल्कोहोल मधला. अल्कोहोलचं प्रोटोनेशन होऊन प्रोटोनेटेड अल्कोहोल मधला हा जो ओएच ग्रुपचा ऑक्सिजन आहे त्याच्यावरती प्लस चार्ज आलाय. हा ऑक्सिजन हायड्रोजन कडनं लेस लाईकली आहे इलेक्ट्रॉन विड्रॉ करणं, पण तो आर ग्रुप कडनं स्ट्रॉंगली करेल. म्हणजे ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढली प्लस चार्जमुळे, तो हायड्रोजन कडनं विड्रॉ करण्याच्या ऐवजी त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढल्यामुळे तो आर ग्रुप कडनं स्ट्रॉंगली इलेक्ट्रॉन पुल करतोय. कारण हा आर ग्रुप sp3 हायब्रिडाइज आहे, याचं पर्सेंटेज कॅरेक्टर कमी आहे, याचं पर्सेंटेज कॅरेक्टर कमी आहे. म्हणजे या आर ग्रुपच्या कार्बनची इलेक्ट्रॉन होल्ड करून ठेवण्याची ऍबिलिटी थोडी कमी आहे. तो काय करेल? आर ग्रुप याला देऊन टाकेल. म्हणजे फायनली हा पॉझिटिव्ह झाला, यांनी याला पण इलेक्ट्रॉन डिफ्युजन किंवा पॉझिटिव्ह केलं. मग एक्स मायनसचा आर ग्रुप वरती अटॅक होणं पॉसिबल आहे. याचा आर ग्रुपच्या कार्बन वरती अटॅक आणि वॉटरचं निघून जाणं एकाच वेळेस होईल, होऊ शकतं असं. आणि मग हा एक्स बॅक साईडनं आर ग्रुपला येऊन अटॅच, बॅक साईडनं, बॅक साईडनं, फ्रंट साईडनं नाही. का? फ्रंट साईडनी ओएच ग्रुप स्टील आहे, यांनी इलेक्ट्रॉन पेअर देऊन आर ग्रुप बरोबर बॉन्ड फॉर्म केला तर आर ग्रुपचा कार्बन OH2 म्हणजे ऑक्सिजन बरोबरचा बॉन्ड ब्रेक करतोय आणि वॉटरला बाहेर जाऊ देतोय. म्हणजे ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन पेअर घेऊन बाहेर जाऊ देतोय. कधी? यांनी बॉन्ड फॉर्म केला तर, म्हणजे RX बनणार आहे आणि वॉटर बाहेर जाणार आहे. म्हणजे अशी पण रिएक्शन होऊ शकते. म्हणजे स्टेप सेकंड कार्बोकॅटायन वेनी होऊ शकते किंवा कुठल्या मेकॅनिझमनी होऊ शकते? स्टेप सेकंड या वेनी पण होऊ शकते. स्टेप सेकंड या वेनी पण होऊ शकते. कळालंय का? स्टेप सेकंड किती प्रकारे होऊ शकते? इथे पण RXच बनलाय, इथे पण RXच बनलाय. मग हा वे वेगळा आहे. दिस इज वन वे टू शो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. हा एक मेकॅनिझमचा प्रकार आहे, हा दुसरा प्रकार आहे मेकॅनिझम दाखवण्याचा. इथपर्यंत कळालंय का सगळ्यांना? येस ऑर नो गाईज? इथपर्यंत कळालंय का सगळ्यांना? पटकन सांगा. व्हॉट एव्हर आय हॅव एक्सप्लेन, हॅव यू गॉट इट? हे प्रत्येकाला कळालंय का? मग आता या दोन प्रोटोनेटेड अल्कोहोल पासून पुढे प्रोटोनेटेड अल्कोहोल पासून वॉटर निघून जाणं, कार्बोकॅटायन बनणं, मग RX बनणं, किंवा प्रोटोनेटेड अल्कोहोलच्या आर ग्रुप वरती एक्स मायनसचा अटॅक आणि वॉटर निघून जाणं एकाच वेळेस होणं. या स्टेपनी या प्रकारे सेकंड स्टेप होईल किंवा या प्रकारे सेकंड स्टेप होईल. हे दोन्ही प्रकार म्हणजे दोन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचे मेकॅनिझम आहेत. मी याच्याविषयी थोडं जास्त सांगू का इथे? शॅल आय टेल यू समथिंग एक्स्ट्रा अबाउट दीज टू थिंग्स? या वेनी रिएक्शन झाली तर त्या मेकॅनिझमला काय म्हणायचं? या वेनी रिएक्शन झाली, सेकंड स्टेप या वेनी झाली तर त्या मेकॅनिझमला काय म्हणायचं? मी सांगू का तुम्हाला? एक्स्ट्रा काही गोष्टी सांगू का? यू वॉन्ट मी टू टेल यू? ठीक आहे, मग बघा इथे, बघा इथे, बघा जोपर्यंत हा OH2 निघून जात नाही आणि कार्बोकॅटायन बनत नाही, OH2 निघून गेला, इलेक्ट्रॉन पेअर घेऊन गेला ना ऑक्सिजन, का? त्याचा पॉझिटिव्ह चार्ज मिनिमाइज करून वॉटरला न्यूट्रल फॉर्म मध्ये बाहेर काढायचा असेल, ऑक्सिजनचा पॉझिटिव्ह चार्ज मिनिमाइज करायचा असेल, बॉन्ड जो आहे आर ग्रुपच्या कार्बनचा आणि ऑक्सिजनचा तो ब्रेक होऊन इलेक्ट्रॉन पेअर कोणाकडे जावी लागेल? हा बॉन्ड ब्रेक होऊन इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनकडे गेली तर न्यूट्रल वॉटर बाहेर पडेल आणि या बॉन्डच्या इलेक्ट्रॉन पेअर मध्ये एक इलेक्ट्रॉन आर ग्रुपच्या कार्बनचा पण आहे, तो पण याच्याकडे गेला तर आर ग्रुपच्या कार्बनवरती प्लस चार्ज येऊन काय बनेल? कार्बोकॅटायन. म्हणजे याच स्टेप वरती रेट डिपेंडंट आहे. ही तर फास्ट होईल आर प्लस आणि एक्स मायनस. ही कशी होईल? स्टेप सेकंड म्हणजे ही जी मेकॅनिझम मधली जी स्टेप सेकंड आहे ते स्टेप सेकंड दोन प्रकारे होऊ शकते. त्यातली दोन प्रकारातली वन मधला हा एक आणि हा एक, म्हणजे पहिल्यांदा कार्बोकॅटायन बनला आणि लगेच कार्बोकॅटायन आणि एक्स मायनसचं कॉम्बिनेशन होऊन RX बनला. पण इथं कार्बोकॅटायन बनणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण कार्बोकॅटायन बनल्याशिवाय एक्स मायनस पटकन त्याच्याबरोबर रिॲक्ट होणार नाही. बॉन्ड फॉर्मेशन फास्टर होईल. या बॉन्ड ब्रेकिंगला एनर्जी लागेल, बॉन्ड फॉर्मेशन मध्ये ते एनर्जी लिबरेट होते. आर प्लस एक्स मायनस दोघेही काय करतात? पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस ह्या एक्स मायनसच्या इलेक्ट्रॉन पेअर थ्रू कंबाईन होतात. मग जेव्हा बॉन्ड फॉर्मेशन होतं एनर्जी लिबरेट होते. इट इज फास्टर स्टेप. बॉन्ड ब्रेकिंगला वेळ लागेल, म्हणजे रिएक्शनला वेळ कोणामुळे लागेल? इथे बॉन्ड ब्रेकिंग साठी कुठून तरी एनर्जी यावी लागेल. एनर्जी आल्यानंतर हा बॉन्ड ब्रेक होऊन
वॉटर बाहेर जाईल आणि आर प्लस बनेल. म्हणजे जर या मेकॅनिझमनी पहिल्या स्टेप बी जर या वेनी झाली, वॉटर निघून जाणं, कार्बोकॅटायन बनणं, कार्बोकॅटायनचं एक्स मायनसचं कॉम्बिनेशन म्हणून आर एक्स बनणं, या वेनी जर रिएक्शन झाली तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय, हा बॉन्ड ब्रेक होऊन कार्बोकॅटायन पहिल्यांदा बनणं आणि मग त्या कार्बोकॅटायनचं एक्स मायनस बरोबर कॉम्बिनेशन होतं. ही स्टेप फास्टर आहे, ही स्टेप रेट ठरवते. मग ज्या रिएक्शनचा इथं न्यूक्लियोफाइलच सबस्टिट्यूट झाला, ओएच ग्रुप वॉटरच्या फॉर्म मध्ये बाहेर काढला, कार्बोकॅटायन बनवला आणि एक्स मायनस त्याच्या ठिकाणी आणला आणि आर एक्स बनवला. ही सबस्टिट्यूशनच आहे ना. एक्स मायनस काय, कार्बनला इलेक्ट्रॉन पेअर देतो ना, सो एक्स मायनसचा रोल काय, न्यूक्लियोफाइलच आहे ना. एक्स मायनस काय ऍक्ट होतो, हा एक्स मायनसचा रोल काय रिएक्शन मध्ये, ऍक्ट ऍज न्यूक्लियोफाइल. सेकंड स्टेप या प्रकारे हो किंवा या प्रकारे, एक्स मायनसचा रोल काय, एक्स मायनस इज ऍक्टिंग ऍज न्यूक्लियोफाइल, बरोबर ना. एक्स मायनस इज ऍक्टिंग ऍज न्यूक्लियोफाइल का म्हणलं, एक्स मायनस इलेक्ट्रॉन पेअर कोणाला देतोय, पॉझिटिव्ह कार्बनला. जेव्हा कुठलाही स्पेसिस इलेक्ट्रॉन पेअर पॉझिटिव्ह कार्बनला देतो, इट इज कॉल्ड ऍज व्हॉट, न्यूक्लियोफाइल. जर हायड्रोजनला इलेक्ट्रॉन पेअर दिली तर बेस, पण कार्बनला इलेक्ट्रॉन डिव्हिजन, कार्बनला जर एक्स मायनस सारखा स्पेसिस इलेक्ट्रॉन पेअर कोणाला देत असेल, इलेक्ट्रॉन डिव्हिजन कार्बन किंवा पॉझिटिव्ह कार्बनला, त्याला म्हणायचं न्यूक्लियोफाइल. म्हणजे एक्स मायनस आपण न्यूक्लियोफाइलच्या फॉर्म मध्ये सबस्टिट्यूट करतो. सो ही स्टेप पण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आहे, ही पण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आहे. पण इथं या स्टेपवरती रेट डिपेंडंट आहे, म्हणजे फक्त अल्कोहोलच्या कॉन्सन्ट्रेशन वरती रेट डिपेंडंट आहे. इथे फक्त अल्कोहोलच्या कॉन्सन्ट्रेशन वरती रेट डिपेंडंट आहे, कारण हा एक्स मायनस तर ऑलरेडी बनलाय, याच्यामधनं वॉटर निघून गेल्याशिवाय आणि ही रिएक्शन झाल्याशिवाय याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे आणि ही रिएक्शन ही स्टेप झाल्याशिवाय कार्बोकॅटायन बनणार नाही आणि एक्स मायनस कॉम्बिनेशन होणार नाही. मग अशी स्टेप किंवा अशी रिएक्शन ज्याच्यामध्ये न्यूक्लियोफिलच आपण सबस्टिट्यूट करतोय, जी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनच आहे, पण एकाच मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशन वरती रेट डिपेंडंट असेल, अशी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे SN1. एस फॉर सबस्टिट्यूशन, एन फॉर न्यूक्लियोफिलिक, 1 फॉर युनिमॉलिक्युलर. एकाच याच्याच कॉन्सन्ट्रेशन वरती रेट डिपेंडंट आहे, जी 2 स्टेप मध्ये होते पण रेट एकावरतीच डिपेंडंट आहे, अशी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे SN1. आणि इथे काय झालं बघा, एक्स मायनसचा याच्यावरती अटॅक आणि वॉटरचं निघून जाणं एकाच वेळेस झालं. जेवढा हा अटॅक करेल तेवढा हा बॉन्ड ब्रेक होत जाईल, पूर्ण हा बॉन्ड फॉर्म झाला, हा बॉन्ड पूर्ण फॉर्म झाला, तर हा पूर्ण ब्रेक होऊन वॉटर निघून जाईल टोटली. म्हणजे इथे एकाच स्टेप मध्ये, 2 वेगवेगळ्या स्टेप नाहीये, एकाच स्टेप मध्ये. जसं इथं ही स्टेप वेगळी, ही स्टेप वेगळी, तसं इथं एकाच स्टेप मध्ये दोन्ही गोष्टी होतात, बॉन्ड फॉर्मेशन आणि बॉन्ड ब्रेकिंग. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, या बॉन्ड फॉर्मेशनमुळे जी एनर्जी लिबरेट होते त्याच्यामुळे हा बॉन्ड ब्रेक होऊन वॉटर निघून जातोय. म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स काय, रिएक्शन व्हायला भाग कोणी पाडलं, एक्स मायनसने याच्यावरती अटॅक केला, बॉन्ड बनतोय म्हणून हा बॉन्ड ब्रेक होऊन वॉटर बाहेर जातोय. मग इथं दोघांच्या कॉन्सन्ट्रेशन वरती रेट डिपेंड असेल, म्हणजे या वेळी जर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन झाली तर तिला काय म्हणतात, जी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये बॉन्ड ब्रेकिंग, बॉन्ड मेकिंग आणि बॉन्ड ब्रेकिंग, न्यूक्लियोफाइलचा कार्बन बरोबर बॉन्ड फॉर्मेशन, न्यूक्लियोफाइलचा कार्बन बरोबर बॉन्ड फॉर्मेशन आणि लिव्हिंग ग्रुप प्रोटोनेटेड वॉटर निघून जाणं, हे दोन्हीही गोष्टी एकाच वेळेस होतात. म्हणजे 2 स्टेप नाही रिएक्शन 1 स्टेप आहे, एका स्टेप मध्ये दोन्ही गोष्टी होतात आणि दोघांच्याही कॉन्सन्ट्रेशन वरती रेट डिपेंडंट आहे. म्हणजे जी स्टेप न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन अशी की जी दोघांच्या न्यूक्लियोफाइल आणि सबस्ट्रेट दोघांच्या कॉन्सन्ट्रेशन वरती ज्या रिएक्शनचा रेट डिपेंडंट आहे आणि जी 1 स्टेप प्रोसेस आहे तिला म्हणायचं SN2. म्हणजे SN1 हे पण एक मेकॅनिझम आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनचं, हा पण एक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनचा टाईप आहे. आणि SN2 हे पण एक मेकॅनिझम किंवा टाईप आहे कशाचं, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनचं. म्हणजे स्टेप सेकंड होताना, वॉटर निघून जाताना आणि अल्काइल हॅलाइड बनताना SN1 प्रकारे पण रिएक्शन होऊ शकते, SN2 प्रकारे पण रिएक्शन होऊ शकते. कळालं का हे, ऍटलीस्ट SN1 काय SN2 काय कळालं का, SN1 SN2 काय हे कळालं का. हे मेकॅनिझम आहेत न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन होण्याचे. SN1 किती स्टेप, 2 स्टेप, SN1 किती स्टेप, 2 स्टेप, पण एकाच्याच कॉन्सन्ट्रेशन वरती रेट डिपेंड, म्हणून सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक, 1 फॉर युनिमॉलिक्युलर. SN2 SN1 सारखी 2 स्टेप नाहीये, एका स्टेप मध्ये होतं सगळं, बॉन्ड मेकिंग ब्रेकिंग सगळं, पण दोघांच्या कॉन्सन्ट्रेशन वरती रेट डिपेंडंट आहे, म्हणून सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बाय मॉलिक्युलर, म्हणून SN2. दोघेही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनचे मेकॅनिझम आहेत आणि अशा प्रकारे रिएक्शन होऊ शकते. मग अल्कोहोल कोणता आहे, घेतलेला अल्कोहोल कोणता आहे त्याच्यावरनं ठरेल रिएक्शन SN1 वेनी होईल की SN2 ओनी होईल, पण बनणार तर काय RXच आहे. बनणार तर काय आहे
RXच आहे. कळालंय का हे सगळ्यांना? हॅव यू गॉट धिस? हे जे मी आता सांगितलं हे कळालंय का सगळ्यांना? थोडी आयडिया आली का SN1 SN2 विषयी? हे डिटेल मध्ये बघायचं आपल्याला. हॅव यू गॉट द आयडिया गाईज? हॅव यू गॉट द आयडिया गाईज? प्रत्येकाला आली का आयडिया? येस. ठीक आहे, घ्या स्क्रीनशॉट याचा. सांगायचं एवढंच होतं की वॉटरचं निघून जाणं, R प्लस बनणं, R प्लस आणि X मायनसचं कॉम्बिनेशन होऊन RX बनला, किंवा X मायनसनी जो प्रोटॉनेटेड अल्कोहोलचा R ग्रुप आहे, R ग्रुपचा जो इलेक्ट्रॉन डिव्हिजन कार्बन ऑक्सिजनला जोडलाय, या ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन नेगेटिव्हिटी जास्त आहे, तो R ग्रुपच्या कार्बन कडे इलेक्ट्रॉन स्ट्रॉंगली पुल करेल, R ग्रुपचा कार्बन इलेक्ट्रॉन डिव्हिजन होईल, त्याच्यावरती X मायनस अटॅक करेल आणि फ्रंट साइडनी वॉटर निघून जाईल, म्हणजे SN2. या प्रकारे पण RX बनवू शकतो, किंवा या प्रकारे पण SN1 वेनी पण RX बनवू शकतो. सेकंड स्टेप जी आहे ती न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आहे. फर्स्ट स्टेप तर प्रोटोनेशन आहे. फर्स्ट स्टेपचं नाव काय देणार मग? फर्स्ट स्टेपला नाव आहे प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. हे फर्स्ट स्टेपचं नाव आहे. आणि सेकंड स्टेपचं नाव काय? सेकंड स्टेप या प्रकारे झाली तर कार्बोकॅटायन फॉर्मेशन आणि त्याचं X मायनस बरोबर कॉम्बिनेशन RX, किंवा सेकंड स्टेपचं नाव X मायनसचा अटॅक R ग्रुप वरती, वॉटरचं निघून जाणं सायमल्टेनियस, असं या सेकंड स्टेपचं नाव आहे. प्रोटोनेटेड अल्कोहोल पासून RX बनणं, ही जी प्रोटोनेटेड अल्कोहोल पासून RX बनणं ज्या दोन प्रकारे होऊ शकतं, ते दोन प्रकार मी इथे सांगितलं. SN1 वेनी पण प्रोटोनेटेड अल्कोहोलचं RX मध्ये कन्व्हर्जन होऊ शकतं, आणि X मायनसचा अटॅक होऊन पण SN2 प्रकारे पण RXचं कन्व्हर्जन कशामध्ये, अल्कोहोल प्रोटोनेटेड अल्कोहोलचं कन्व्हर्जन RX मध्ये होऊ शकतं. हॅव यू गॉट दिस? ऍटलीस्ट कळालं का SN1 काय, SN2 काय? मग एक गोष्ट लक्षात आली असेल, SN1 रिएक्शन मध्ये नेमकं काय बनतं? SN1 रिएक्शन मध्ये काय बनतो? कोणता इंटरमिजिएट बनतो आणि त्याचं प्रॉडक्ट मध्ये कन्व्हर्जन. कोणता इंटरमिजिएट बनतो SN1 रिएक्शन मध्ये? विच इंटरमिजिएट गेट्स फॉर्म ड्युरिंग SN1 रिएक्शन? जर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन SN1 प्रकारे झाली, कुठली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन? बेटा ही फक्त अल्कोहोलची आहे RX बनवण्यासाठी, पण कुठली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन जर SN1 प्रकारे झाली तर तिथं कार्बोकॅटायनच बनणार. काय बनणार तिथे? कार्बोकॅटायन. येस. प्रत्येकाला कळतंय का? कार्बोकॅटायन बनला म्हणजे समजून घ्यायचं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन कोणत्या प्रकारे होतंय? SN1. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन कोणत्या प्रकारे होतंय? SN1. कार्बोकॅटायन स्क्रीनशॉट घेतला का? रब करतो मग. स्क्रीनशॉट घेतला असेल तर रब करतो मग, स्क्रीनशॉट घेतला असेल तर. मग आता फक्त रिएक्शनच बघायचं आपल्याला. कळालं तुम्हाला? कुठल्याही HX बरोबर याच प्रकारे रिएक्शन होईल, कुठल्याही हायड्रोजन हॅलाइड बरोबर याच प्रकारे रिएक्शन होईल. मग त्यात काय? फर्स्ट काय? रिएक्शन ऑफ अल्कोहोल विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl. आता बघा, रिएक्टिविटी ऑफ HX towards alcohol is in following order. HCl आपण फ्लोरीन रिएक्ट नाही करत, लेस दॅन HBr लेस दॅन HI. म्हणजे काय? मोस्ट ऍसिडिक आहे हा, रिएक्ट्स फास्टर. हा लेस ऍसिडिक आहे, therefore reacts slow with alcohol, reacts faster with alcohol. चला सांगा हे कळालंय का? ही ऑर्डर अशी का लिहिली, कोणी सांगेल का? वाय आय हॅव रिटन दिस ऑर्डर लाईक दिस? तुम्ही म्हणाल की कॉन्सन्ट्रेटेड HCl मोर ऍसिडिक आहे, पण मी म्हणतो की HI
हायड्रोजन आयोडाईड किंवा हायड्रोआयडिक ऍसिड मोर ऍसिडिक. कोणी सांगेल का हे का असं आहे? पटपट सांगा. कॅन यू टेल मी गाईज व्हाय दिस इज सो? मग पुढे जाऊया, एक 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 कॉन्सेप्ट क्लिअर करत जाऊया. कोणी सांगेल का? याची रिएक्टिव्हिटी जास्त आहे आणि हा मोस्ट ऍसिडिक आहे. येस ऑर नो गाईज? आय एम टॉकिंग टू यू. कोणी सांगेल का व्हाय दिस इज सो? I am saying that this particular hydrogen iodide or hydroiodic acid is more acidic than HCl. So HI reacts faster with alcohol, not HCl. हे सांगा मग मी HCl का नाहीये आणि त्याच्यासाठी काय स्पेसिफिक कंडिशन घ्यावी लागते ते सांगतो. जर HCl ला रिएक्ट करायचं असेल अल्कोहोल बरोबर तर HCl बरोबर आणखी काय घ्यावं लागतं ते सांगतो. अरे क्वेश्चन विचारलाय, why this order is like this, why not reverse? कोणी सांगेल का? सुरमई. Okay, because easily Shivani is saying that H plus ions easily liberate करतो. Good. HI is stronger acid out of all HX. जेवढे HX आहेत that is than HBr and HCl. Okay. रिझन सांगितलं कोणी? शिवानीने. काय सांगितलं शिवानी तू? की रिझन आहे HI can liberate H plus easily. ठीक है, करेक्ट है, यू आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज बट व्हाई HI can liberate H plus readily or easily? Yes. शिवानी सांग. बाकीचे नाही ऐकत आहेत का? बाकीचे फक्त ऐकतात आहेत, कारण सांगत नाहीये. शिवानीने सांगितलं HBr आणि HCl यांच्यापेक्षा HI स्ट्रॉंगर ऍसिड आहे बिकॉज HI कॅन लिबरेट H प्लस इझिली. पटकन H प्लस देईल. मग मी विचारलं वाय HI कॅन लिबरेट H प्लस रेडिली और इझिली? कोणी सांगेल का? कोणी सांगेल का? ठीक आहे, इथपर्यंत करेक्ट आहे ना? H प्लस इझिली लिबरेट करतो HI. बट व्हाई H प्लस इज लिबरेटेड इझिली बाय HI? हु कॅन टेल मी? येस शिवानी, यू आर स्पॉट ऑन. एकटी शिवानीच आहे का क्लासमध्ये? रेस्ट ऑफ द गाइज आर नॉट देअर? रेस्ट ऑफ द गाइज आर नॉट देअर? अंकिता इज देअर. अनिकेश आहे का? अंकिता आहे, आदिती आहे, दिशा इज देअर, अपूर्व, गौरी, किरण, निकिता, प्राजक्ता, प्रणाली, पूर्वा, साक्षी, संकेत, श्रेया इज देअर, सुप्रिया, सुरमई नवले इज देअर, तेजश्री इज देअर, ट्विंकल, वैष्णवी, all are there but nobody is answering. Why? Reason is HI bond is weak and what? I minus is good leaving group. I minus is good leaving group. ये दोनों रीजन है. या दोन कारणामुळे H प्लस कोणापासून पटकन मिळतात? HI. आणि जो H प्लस पटकन देईल तो अल्कोहोलचं प्रोटोनेशन पटकन करेल. कोण? हा H प्लस पटकन देतोय HI. मग अल्कोहोलचं प्रोटोनेशन HI मुळे पटकन होईल. प्रोटोनेटेड अल्कोहोल पटकन बनेल. I मायनस गुड लिव्हिंग ग्रुप पण आहे. I मायनस निघून जाईल आणि तोच I मायनस अटॅक करून अल्कोहोलच्या R ग्रुप बरोबर RI बनेल. सो the acid which can donate H plus easily can protonate alcohol easily and that acid reacts faster. म्हणून HI faster react होतं. Have you got this? मग HCl साठी काय करतात ते सांगतो. Have you got this? इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? येस ऑर नो? रिझन कळाले का? ही ऑर्डर अशी काय? HCl मध्ये हायड्रोजन आणि क्लोरीन बॉन्ड स्ट्रॉंगर आहे ऍज कम्पेअर टू HBr अँड HI. हा बॉन्ड पटकन ब्रेक होणार नाही, H प्लस पटकन बाहेर पडणार नाही. म्हणून या तिघांपैकी HCl लेस ऍसिडिक आहे आणि तो H प्लस पटकन अवेलेबल करून देत नाही. कोणाला? अल्कोहोलला. आणि अल्कोहोलचं OH ग्रुपचं प्रोटोनेशन झाल्याशिवाय रिएक्शन होणार नाही. H प्लस पटकन मिळत नाही, प्रोटोनेशन पटकन झाले नाही तर रिएक्शन स्लो. हॅव यू गॉट दिस? हे कळाले का प्रत्येकाला? गाइस आय एम टॉकिंग टू यू. फटाफट येस नो म्हणत जा रे आणि पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा. पटपट सांगायचं येस नो काय.
आणि स्क्रीनशॉट घेऊन टाका पटकन. आता एवढ्या स्लोली चाललंय, प्रत्येकाला कळालं का हे? आणि समोर आहे, नसेल कळालं तरी रिझन समोर आहे. एखादा शब्द पटकन तुमच्या समोर येत असेल माझा, किंवा तुमच्या कानावरती स्पीडली येत असेल, पटपट पटपट समजा मी बोलत असेल, पण इथे तर लिहिलंय ना मी रिझन, याच्यावर तर कळालंय ना. घेतला का स्क्रीनशॉट? स्क्रीनशॉट घेतला का? येस और नो? ठीक आहे. सो रब करतो मी, आणि मग HCl तर लेस ऍसिडिक आहे, त्याच्याबरोबर रिएक्शन स्लो होईल जर अल्कोहोलची. मग काय करावं लागेल? वी नीड टू स्पीड अप द रिएक्शन. मग HCl बरोबर काय घ्यावं लागेल ते सांगतो. हा पार्ट रब करू का की पूर्णच करू? ठीक आहे, पूर्णच करतो. as HCl is weak acid, therefore it reacts slowly with alcohol. Therefore, what is need to be done? Therefore, catalyst or Levy's acid type catalyst like anhydrous ZnCl2 is used along with concentrated HCl to react with alcohol. Therefore, mixture of anhydrous ZnCl2 and concentrated HCl is taken for reaction with alcohol. या मिक्सरला काय म्हणतात माहिती का? दिस मिक्स, कोणतं मिक्सर? ऑफ कोणतं मिक्सर गाइज? अनहाइड्रस ZnCl2 plus concentrated HCl. This is called as what? This is called as Lucas reagent. काय म्हणतात याला? This is called as Lucas reagent. Have you heard the name? या मिक्सरला ल्युकास रिएजंट म्हणतात. आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर अनहायड्रस ZnCl2 का रिएक्ट करावं लागलं, का घ्यावं लागलं? कारण HCl स्वतः वीक ऍसिड आहे, त्याची रिएक्शन आहे कोणाबरोबर? स्लो होते, अल्कोहोल बरोबर. म्हणून लेविज ऍसिड टाइप कॅटलिस्ट कोणतं? अनहायड्रस ZnCl2. अनहायड्रस ZnCl2 आपल्याला घ्यावं लागलं. हॅव यू गॉट दिस गाइस? हे कळालं का सगळ्यांना? येस और नो? पटकन सांगा मला. झालं का प्रत्येकाचं? येस और नो गाइस? येस और नो गाइस? प्रत्येकाचं झालं का? मग तुम्हाला रोल माहिती का काय? ऍक्च्युअल तुम्हाला रोल माहिती का काय? तुमच्या बुक मध्ये रिएक्शन तर कशी झाली हे लिहिलं का प्रत्येकाने? येस और नो? स्क्रीनशॉट घेतला का? पटपट सांगा. मग तुम्हाला रोल माहिती का ते विचारायचंय मला ZnCl2 चा. तुम्हाला जनरल रिएक्शन लिहून दाखवतो आणि रोल पण सांगतो ZnCl2 चा.
मी तुम्हाला विचारल्याशिवाय तुम्ही सांगतच नाही की घेतलाय स्क्रीनशॉट नाही घेतलाय. तुम्ही खूप स्लो आहे. स्क्रीनशॉट घेतला की डन म्हणायचं, पटकन सांगायचं हो झालाय सर म्हणून. तसं नाही. इथपर्यंत कळालं का? ल्युकास रिएजन मध्ये अनहायड्रेट झेलेन्सिल का घेतात ते कळालं का? मग त्याचा रोल कळायला पाहिजे ना. त्याचा रोल मी फक्त सांगितलाय, पण तो ऍक्च्युअल मेकॅनिझम मध्ये दिसला पाहिजे ना. मग बघा आता, बरोबर आहे का? यू ऍग्री ऑर नॉट? मग मी तुम्हाला मेकॅनिझम दाखवू का की हा अनहायड्रेट ZnCl2 ऍक्च्युअल कशी हेल्प करतो कुणाला? अल्कोहोल बरोबर HCl ची रिएक्शन फास्टर होण्यासाठी. मी तुम्हाला मेकॅनिझम दाखवू की नको दाखवू? डायरेक्ट तुमच्या बुक प्रमाणे रिएक्शन सांगू? पटकन सांगा. यू वॉन्ट मी टू टेल यू mechanism or you want the direct reaction as per your textbook? Shall I show you how anhydrous ZnCl2 speeds up reaction of HCl with ROH? Let me know whether I should explain it with mechanism or directly. Okay, Supriya is saying mechanism, Disha is saying mechanism. So okay, हे रब करू का? हे रब करू का? ओके, अनिकेश एव्हरीवन इज सेइंग ओके. मग आता बघा, आपल्याला अनहायड्रस ZnCl2 वापरतात कळालंय. अनहायड्रस ZnCl2 का वापरतात ते बघायचं. तुमच्या बुक मध्ये कसं सांगितलंय बघा, तुमच्या बुक मध्ये कसं सांगितलंय ते बघू आपण. रिएक्शन ऍज पर टेक्स्टबुक. रिएक्शन ऍज पर टेक्स्टबुक. रिएक्शन ऍज पर टेक्स्टबुक. बघा मी काय लिहतो, R-OH प्लस HCl. एरो के ऊपर क्या काय आहे? एरोच्या वरती अनहायड्रस ZnCl2. यू हैव टू टेक, यू हैव टू हिट सम व्हॉट, थोडस हिटिंग करावं लागेल. असंच होईल असं मानू. OH and H goes out in the form of water. R gets bonded with Cl. So product has to be this, byproduct has to be this. This is your intended product. काय बनेल? अल्काइल. लेकिन हेलोजन कौन सा है? क्लोराइड. तो अल्काइल क्लोराइड बनेगा फ्रॉम अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोल पासून काय मिळतं? अल्काइल क्लोराइड. व्हेन अल्कोहोल पासून काय बनतं? अल्काइल क्लोराइड. बट व्हेन, can you tell me, but when treated with HCl in presence of anhydrous ZnCl2? This is what book says. हे बुक सांगतंय. Yes or no guys? Yes or no guys? This is what book tells. हे बुक मध्ये असंच आहे ना? Yes or no? अल्कोहोल टू अल्काइल क्लोराइड HCl के साथ in presence of anhydrous ZnCl2. This is what book indicates ना. But question is, how anhydrous ZnCl2, which is Lewis catalyst, helps to speed up the reaction. हे माहिती पाहिजे ना, त्याचा रोल काय? येस और नो? हाउ अनहायड्रस ZnCl2 that is catalyst helps to speed up the reaction. This is what you should know. Yes or no? You want to know this fact? You want to know this fact or not? तुम्हाला ही फॅक्ट माहिती असावी लागेल. हे माहिती असावं लागेल ना. याच्यासाठी काय? नीड्स मेकॅनिझम. गोष्ट लक्षात ठेवायची. अल्कोहोल मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कुठला आहे? अनहायड्रस ZnCl2 मध्ये इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट कुठला आहे? इफ यू आर नोइंग who is electronegative over here and if you are knowing who is electropositive over here, then you can solve the mechanism and you can tell what could have been the possible role of ZnCl2. तुम्ही सांगू शकता ZnCl2 चा पॉसिबल रोल कधी, किंवा मेकॅनिझम पण सांगू शकता कधी, जर तुम्हाला अल्कोहोल मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे आणि ZnCl2 मध्ये इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोण आहे हे कळलं तर. लेट मी नो who is electronegative over here and who is electropositive over here. एकदम इझिली विचार. याच्यामधल्या कुठल्या पार्टची याच्याबरोबर रिएक्शन होऊ शकते ते विचारलंय मी तुम्हाला. तेच होणार आहे. HCl चा रोल नंतर नाही येणार आहे. अल्कोहोल मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोणी आहे का? याच्यामध्ये कोणी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आहे का? सांगा चला. जर सांगितलं तरच कळेल. पटपट सांगा. मी एकदम इझिली विचारलाय क्वेश्चन.
अरे गाईज क्वेश्चन विचारला मी तुम्हाला, व्हाय यू आर कीपिंग क्वाइट. मी विचारलं याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कोण आहे, व्हाय यू आर नॉट टेलिंग. हा मग एवढा वेळ कशाला पाहिजे, शॉर्ट मध्ये टाकायचं. येस येस. सो at least 3 guys are there who are telling oxygen is electronegative in alcohol and zinc is electropositive. So zinc has empty orbital also, zinc has empty orbital also and electropositive character also. And म्हणजे फर्स्ट स्टेप बघा, स्टेप 1 नाव नंतर न लिहू. This is what happens first. This is what happens first. झिंक कसा आहे, तुम्ही सांगितलं ना इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. ससा नाही म्हटलं, कसा आहे म्हटलं, कसा आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. व्हाट हैपेंस, RO, O के ऊपर प्लस चार्ज, हाइड्रोजन है ZnCl2. सो ये बॉन्ड जो है ना OH, ये OH बॉन्ड जो है ना, OH बॉन्ड वैसा की वैसा ही रहा, लेकिन व्हाट हैज हैपेंड, OH बॉन्ड तसाच राहिला, फक्त काय झालं प्लस चार्ज झाला आणि एक लोन पेअर. मग या ऑक्सिजन वरती प्लस चार्ज आला, मग त्यामुळे काय होईल, ऑक्सिजन वरती प्लस चार्ज आल्यानंतर ऑक्सिजन आणि झिंक कोऑर्डिनेट झाल्यानंतर इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजन कडनं झिंक कडे गेली, ऑक्सिजन आणि झिंक बाइंड झाले. आता कोऑर्डिनेट का म्हटलं, झिंकनी तर इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड नाही केले, झिंक मेटल आहे, त्याच्याकडे एम्प्टी ऑर्बिटल्स आहेत. जेव्हा मेटल एम्प्टी ऑर्बिटल कॅरी करतो आणि एक ऍटम ऑक्सिजन सारखा पूर्णच्या पूर्ण इलेक्ट्रॉन पेअर बॉन्ड फॉर्मेशन साठी, ऑक्सिजन आणि झिंक बॉन्ड फॉर्मेशन साठी लागणारी इलेक्ट्रॉन पेअर कोणी दिली, ऑक्सिजननी. झिंकने फक्त एम्प्टी ऑर्बिटल घेऊन आलाय आणि ते तुझे इलेक्ट्रॉन म्हटलाय. सो व्हाट हॅज हॅपन, झिंक कॅरीज एम्प्टी ऑर्बिटल, ऑक्सिजन इज डोनेटिंग इलेक्ट्रॉन पेअर. मग असा बॉन्ड ज्याच्यामध्ये एकच ऍटम पूर्णच्या पूर्ण इलेक्ट्रॉन पेअर देतो आणि दुसरा काय करतो, फक्त एम्प्टी ऑर्बिटल कॅरी करतो आणि दोघांमध्ये बॉन्ड बनतो, असा बॉन्ड म्हणजे कोऑर्डिनेट बॉन्ड. म्हणून मी शब्द वापरतोय झिंक इज कोऑर्डिनेटेड विथ ऑक्सिजन, कारण बॉन्ड फॉर्मेशन साठी लागणारे इलेक्ट्रॉन ऑक्सिजननीच दिले, झिंक फक्त एम्प्टी ऑर्बिटल घेऊन आलाय. मग ऑक्सिजन वरती पॉझिटिव्ह चार्ज आला, झिंक त्याला कोऑर्डिनेट झाला, हा बॉन्ड वीक होत जाईल का, ऑक्सिजन वरती पॉझिटिव्ह चार्ज आलाय आणि ऑक्सिजन वरती पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे त्याची काय वाढली. when any electronegative atom acquires positive charge, what happens, when any electronegative atom acquires positive charge, what happens, when any electronegative atom acquires positive charge, what happens, guys फटाफट बोलो. when any electronegative atom acquires positive charge, what happens, कोई बताएगा क्या हो सकता है. when any electronegative atom acquires, क्या हो सकता है, कोई बताएगा, कोणी सांगितलं तर बरं होईल. नाही सांगितलं तर ठीक आहे, पण सांगितलं तर अजून बरं होईल माझ्यासाठी. कोणी सांगताय का बघू आता, 2 मिनिटं दिलेत तुम्हाला मी. हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह इन्क्रीजेस, इलेक्ट्रोनेगेटिव्ह इन्क्रीजेस, गुड गुड गुड. म्हणजे तुम्हाला कळतंय इलेक्ट्रोनेगेटिव्ह वाढल्यामुळे मग हा ऑक्सिजन कुणाकडनं इलेक्ट्रॉन पेअर पुल करेल. दिस ऑक्सिजन हॅज नाउ इन्क्रीज्ड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज. त्याचं जरी ऑक्टेट कम्प्लीट असेल, पॉझिटिव्ह चार्जमुळे तो काय करेल, ऑक्टेट कम्प्लीट आहे का म्हटलं, ऑक्टेट कम्प्लीट आहे का म्हटलं, हा बॉन्ड आहे पण पॉझिटिव्ह चार्ज आल्यामुळे तो अनस्टेबल पण आहे आणि त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्ह वाढली. मग आता काय होईल, हा बॉन्ड ब्रेक होईल आणि फायनली काय बनेल, फायनली काय बनेल, फायनली यू आर गोइंग टू गेट व्हॉट, R प्लस आणि बाकीच्या पार्टचं काय झालं, OH ZnCl2. म्हणजे OH कोणी काढून घेतला इझिली, OH कोणी रिमूव्ह केला इझिली, OH वॉटरच्या फॉर्म मध्ये रिमूव्ह होण्याच्या ऐवजी या फॉर्म मध्ये इझिली रिमूव्ह झाला, कोणाकडनं, Zn कडनं. म्हणजे हा कार्बोकॅटायन बनण्याची स्टेप फास्टर केली कोणी, Zn. का बरं हे करण्याची गरज पडली, OH आपण ZnCl2 बरोबर का काढून घेतला, व्हाय वी हॅव रिमूव्ड, व्हाय वी हॅव रिमूव्ड OH ग्रुप ऍज, कोणाचा OH, अल्कोहोलचाच OH ग्रुप ऍज OH डॅश ZnCl2. असा का रिमूव्ह केला, असा का रिमूव्ह केला आपण,
OH ग्रुप असा का रिमूव्ह केला, कोणी सांगेल का? वाय वी हॅव रिमूव्ड OH लाईक दिस? आता इलेक्ट्रॉन पेअर इकडे आली ना झिंक कडे, मग झिंक वरती तुम्ही मायनस चार्ज देऊ शकता, झिंक वरती तुम्ही मायनस चार्ज देऊ शकता. चला सांगा काय होईल. हा, बिकॉज HCl इज लेस रिएक्टिव्ह. येस, वाय वी हॅव रिमूव्ड, कारण का इथे लिहितो कारण. HCl लेस रिएक्टिव्ह आहे, तो पटकन H प्लस देणार नाही. OH चं वॉटर होण्यासाठी लागणारा H प्लस HCl कडनं मिळत नव्हता ना, म्हणून आपल्याला ZnCl2 वापरून OH ग्रुप ZnCl2 बरोबर कंबाईन करून अशा फॉर्म मध्ये काढून घ्यावा लागला OH ग्रुप आणि कार्बोकॅटन बनवावा लागला. हॅव यू गॉट दिस? हे कळालं का प्रत्येकाला? येस ऑर नो? दिस इज द फर्स्ट स्टेप. हे कळालं का प्रत्येकाला? कारण HCl तर करत नव्हता कार्बोकॅटन फॉर्मेशन. हे प्रत्येकाला कळालं का? येस ऑर नो? पटकन करा चला. हे प्रत्येकाला कळालं असेल, पटकन स्क्रीनशॉट करा चला. टेक द स्क्रीनशॉट ऑफ गाईज दिस, टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस गाईज. फटाफट घेतला का स्क्रीनशॉट? रब करायचंय, पुढची स्टेप लिहायची. हे इकडे असेच ठेवतो, इकडे सेकंड स्टेप वगैरे लिहितो. सेकंड स्टेप आता तुम्हाला माहिती काय? मग आता तुम्ही तसं हिट करताच आहे ना, यू आर हिटिंग इट ऑर नॉट? यू आर हिटिंग. मग हिटिंग मधून H प्लस बाहेर वगैरे पडण्याच्या अगोदर ही स्टेप करून घेतली. मग नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल? कोण सांगेल नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल? व्हॉट विल हॅपन? बरोबर आहे का? हा R प्लस आणि बनला ना, आणि हा ZnCl2 चा नंतर काय होईल तुम्हाला माहिती आहे. पण हा जो R प्लस बनला याच्यावरती HCl चा कोण अटॅक करेल? हा HCl चा आता हिटमुळे काय झाला असेल, आफ्टर सर्टन टाइम हिटिंगमुळे Cl मायनस बनला असेल. हिटिंगमुळे काय बनलाय? Cl मायनस. मग होईल काय बघा, इथे दाखवतो. ठीक आहे, दाखवलंच आहे, तर ही दाखवतो. हा गेला, काय झालं? R प्लस प्लस हा ZnCl2 वरती मायनस चार्ज होता. ZnCl2 ला कोण अटॅच आहे? OH. बरोबर आहे का? मग याच्यावरती कुणी अटॅक केला? HCl चा कुणी अटॅक केला? नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल? हा जो Cl मायनस आहे ना, ही नेक्स्ट स्टेप आहे. हा Cl मायनस अटॅक करतो, RCl बनेल आणि H प्लस OH काढून घेईल ZnCl2 आणि OH यांचं H प्लस कोणाकडनं आले? HCl घेतलं ना तुम्ही, त्या HCl कडनं आलेले H प्लस बरोबर वॉटर आणि परत ZnCl2 काय होईल? रिकवर. ZnCl2 काय होईल तुमचा? रिकवर. का? तुम्ही हिट केलंय. आता हिट केल्यानंतर ना थोड्या वेळाने जोपर्यंत हा रिॲक्ट होऊन जातो तोपर्यंत, जोपर्यंत हा R प्लस बनतो, हिट केल्यानंतर ना थोड्या वेळाने काय होतं तुम्हाला Cl मायनस सेपरेट मिळतात. कोणापासून? HCl पासून. HCl थोडा वेळ लावेल ना रिॲक्ट व्हायला, मग Cl मायनस मिळतील. ते Cl मायनसच R प्लस वरती अटॅक करणार आहे, नो डाऊट. Cl मायनसच कोणावरती अटॅक करणार आहे? R प्लस वरती. पण हे Cl मायनस आणि H प्लस सेपरेट व्हायला थोडा वेळ लागतो. तोपर्यंत आपण ZnCl2 OH आणि कार्बोकॅटन बनवून घेतलं, आणि तेवढ्या वेळा Cl मायनसचं फॉर्मेशन झालं. R प्लस Cl मायनस आणि RCl बनवला, ZnCl2 आणि OH, आणि इकडचा राहिला HCl चा H प्लस, यांच्यापासून वॉटर आणि ZnCl2 परत रिकवर झाला. म्हणजे हा ZnCl2 परत रिकवर होतो, हा ZnCl2 परत रिकवर होतो. तुम्हाला काय मिळाला? हॅव यू गॉट दिस? कळलं का प्रत्येकाला मेकॅनिझम? हॅव यू गॉट दिस? प्रत्येकाला मेकॅनिझम कळलं का? इकडे वाटलं तर काय लिहितो? स्टेप, ही स्टेप 2 होती ना, ठीक आहे, किंवा ही स्टेप 1 चाच एक पार्ट होता. ही वाटलं तुम्ही स्टेप 3 म्हणू शकता. हॅव यू गॉट दिस? स्टेप 3 कळाली का प्रत्येकाला? प्रत्येकाला स्टेप 3 कळाली का? ठीक आहे, प्रत्येकाला स्टेप 3 कळाली का? हा OH आणि ZnCl2 बाहेर पडलेला हे इथे पण दाखवलं होतं. हा ZnCl2 आणि त्याला बॉन्डेड OH H प्लस बरोबर
वॉटर आणि ZnCl2 रिकव्हर होईल, Cl- आणि R+ RCl बनवतील. हॅव यू गॉट दिस स्टेप? हा पार्ट पण कळाला का? हा पार्ट इझी आहे, हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. हॅव यू गॉट दिस गाइस? हे कळालं का सगळ्यांना? ठीक आहे. मग या पार्टचा पाहिजे तर स्क्रीनशॉट घ्या, हे ऑलरेडी तुम्ही घेतलाय. या पार्टचा पाहिजे तर स्क्रीनशॉट घ्या. ही ही स्टेप 3 म्हटलं तरी चालेल. कुठे? इथे स्टेप 3 नाव दिलं तरी चालेल. स्टेप 2 चे ही स्टेप 2 कशी होती ती परत एकदा दाखवलं होतं. स्टेप 3 ही दाखवली तरी चालेल. घ्या स्क्रीनशॉट. चला, घेतला का? मग आता काय? ZnCl2 HBr किंवा HI बरोबर घेतलं, नाही घेतलं तरी चालेल. सेकंडरी अल्कोहोल बरोबर थोडं फास्टर होईल, टर्शरी अल्कोहोल बरोबर अजून थोडं काय फास्टर होईल. एवढंच फरक. काय इथे लिहितो, रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल टुवर्ड्स HX. रिएक्टिव्हिटी अल्कोहोलची काय? प्रायमरी अल्कोहोल थोडा स्लो रिएक्टिव्ह आहे, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. म्हणजे हा कसा आहे? स्लो. हा कसा आहे? फास्ट टू रिएक्ट. मग हा स्लो आणि हा फास्ट आहे, याचं रिझन पण आहे. Therefore, anhydrous ZnCl2 plus concentrated HCl म्हणजेच काय? That is Lucas reagent is needed for primary and secondary alcohol. For primary and secondary alcohol. Generally, tertiary alcohol reacts instantly with concentrated HCl only. Concentrated HCl बरोबरच रिएक्ट होती. कोण? टर्शरी अल्कोहोल. ZnCl2 आणि HCl म्हणजे ल्युकास रिएजंट कोणाला लागेल? ल्युकास रिएजंट कुणाला हवा आहे? ल्युकास रिएजंट कुणा बरोबर घ्यावा लागेल? फॉर प्रायमरी अँड सेकंडरी. का? रिएक्टिव्हिटी प्रायमरी आणि सेकंडरीची कमी आहे, टर्शरीची जास्त आहे. यांच्यासाठीच लागेल ल्युकास रिएजंट. टर्शरी तर फास्ट होतो, ओनली कॉन्सन्ट्रेटेड HCl जरी घेतलं तरी होऊन जाईल. हॅव यू गॉट दिस पार्ट ऑल्सो? हे पण कळालं का? मग ही रिएक्टिव्हिटी ऑर्डर अशी काय, कोणी सांगेल का? आय एम आस्किंग यू, why reactivity order of primary, secondary and tertiary alcohol towards HX is like this: primary less, then secondary, then tertiary. का बरं टर्शरी मोर रिएक्टिव्ह आहे सेकंडरी पेक्षा, सेकंडरी मोर रिएक्टिव्ह आहे प्रायमरी पेक्षा? टुवर्ड्स हायड्रोजन आयन. ही रिएक्टिव्हिटी ऑर्डर अल्कोहोलची HX बरोबर. HX ची अल्कोहोल बरोबर अगोदर बघितली आपण. आता HX बरोबर अल्कोहोलची ही ऑर्डर अशी काय, कोणी सांगितलं का? येस शिवानी, यू आर स्पॉट ऑन. का बरं? स्लो का देतो हा? स्लो रिएक्शन. प्रायमरी कार्बोकॅटायन याच्यापासून कोणता होतो? टर्शरी कार्बोकॅटायन. याच्यापासून कोणता बनतो? टर्शरी कार्बोकॅटायन. चला सांगा, हा प्रायमरी, हा टर्शरी. मग हा टर्शरी अल्कोहोल स्टेबल टर्शरी कार्बोकॅटायन देतो, ज्याच्यापासून स्टेबल टर्शरी कार्बोकॅटायन मिळणार आहे अशा टर्शरी अल्कोहोलची रिएक्शन फास्टच होईल. बाकीच्यांना कळतंय का हे डिस्कशन? हे चला, हे बाकीच्यांना कळतंय का? याचा स्क्रीनशॉट घ्या, मग मी सांगतो. घेतला का स्क्रीनशॉट? रब करतो इकडचा पार्ट, हा पार्ट पण रब करतो. बघा मग, हा काय टर्शरी अल्कोहोल. पहिली स्टेप तर काय होते? HX बरोबर. पहिली स्टेप तर काय होते? प्रोटोनेशनच ना. फर्स्ट स्टेप इज ऑलवेज प्रोटोनेशन.
प्रोटोनेशन नंतर सेकंड स्टेप काय होते? लॉस ऑफ वॉटर. आणि लॉस ऑफ वॉटर अँड काय असतं? लॉट्स ऑफ वॉटर नाही, लॉस ऑफ वॉटर आहे. लॉस ऑफ वॉटर अँड कार्बोकॅटायन फॉर्मेशन. आणि कार्बोकॅटायन फॉर्मेशन कसं होईल? प्लस आर 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 टर्शरी कार्बोकॅटायन. टर्शरी कार्बोकॅटायन काय? मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायन. टर्शरी कोणापासून मिळतो? टर्शरी अल्कोहोल पासून. Therefore, as tertiary alcohol gives most stable tertiary carbocation on reaction with HX, therefore reactivity of tertiary alcohol towards HX is faster किंवा कळालं का हे प्रत्येकाला? टर्शरी अल्कोहोल पासून टर्शरी कार्बोकॅटायन मिळतो, सेकंडरी पासून सेकंडरी मिळेल, प्रायमरी पासून प्रायमरी मिळेल. स्टेबल कार्बोकॅटायन कुठला आहे? ऑर्डर ऑफ स्टेबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. वी हॅव डिस्कस्ड दिस ऑलरेडी. टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी. मग जो टर्शरी कार्बोकॅटायन देईल कोण? टर्शरी अल्कोहोल. त्याचा टर्शरी कार्बोकॅटायन स्टेबल असल्यामुळे त्याची रिएक्टिव्हिटी पण काय असणार? फास्टर. हॅव यू गॉट दिस? हे कळालं का प्रत्येकाला? का टर्शरी अल्कोहोल फास्टर रिएक्ट होतात? टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस ऑल्सो. हे प्रत्येकाला कळालं का? येस ऑर नो गाईज? हॅव यू गॉट दिस? टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस ऑल्सो. याचा पण स्क्रीनशॉट घ्या प्रत्येकाने. घेतला? घेतला? प्रत्येकाने घेतला? प्रत्येकाने स्क्रीनशॉट घेतला? येस ऑर नो गाईज? सो एक फक्त पर्टिक्युलर टॉपिक सांगून आपण हा सेशन बंद करू आणि मग उद्या अजून इलॅबरेट करू. कारण की एकाच रिएक्शन वरती आपण एवढं बोलतोय. HBr आणि HI बरोबर सिमिलर रिएक्शन होईल. HBr आणि HI बरोबर पण अल्कोहोल पहिल्यांदा प्रोटोनेशनच होतं, कार्बोकॅटायनच बनतं. मग एक पर्टिक्युलर टॉपिक सांगून काय करतो की लेसन आपण सेशन संपू आजचा. हे रब करू का? सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेतला असेल तर मग महत्वाचं काय तुम्ही लक्षात ठेवायचं? अल्कोहोल प्लस HCl. एरो वरती काय? अनहायड्रस ZnCl2 gives RCl प्लस H2O. हा जो अल्कोहोल आहे ना, सोल्युबल आहे. कसा आहे? जनरली वॉटर सोल्युबल फॉर्म्स एक्वस लेयर या एक्वियस लेयर. तो एक्वियस लेयर फॉर्म करतो. हे जे बनतात ना अल्काइल क्लोराइड, थोडे इनसोल्युबल टाइप असतात. ऑर्गेनिक लेयर कॅन बी सीन सेपरेटली. अशी ऑर्गेनिक लेयर फॉर्म करतात. मग therefore depending upon alcohol formation of organic layer of alkyl chloride is
डिफरंट म्हणजे अल्कोहोल कोणता घेतलाय ल्युकास रिएजन बरोबर रिएक्ट करण्यासाठी, त्याच्यावर ठरेल की अल्काइल क्लोराइड हा जो कंपाऊंड बनतो ज्याची ऑर्गॅनिक लेअर सेपरेटली दिसते, अल्कोहोल पेक्षा सेपरेट लेअर ज्याची दिसते वेगळी दिसते, ऑर्गॅनिक लेअर म्हणजे अल्काइल क्लोराइडची लेअर वेगळी दिसते. आपण सोल्युशन मध्ये ही अल्काइल क्लोराइडची ऑर्गॅनिक लेअर सेपरेटली आपल्या डोळ्यांनी बघू शकतो. अशी ऑर्गॅनिक लेअर म्हणजे अल्काइल क्लोराइडचं फॉर्मेशन डिपेंडिंग अपॉन अल्कोहोल कसं असतं डिफरंट. देअरफॉर alcohol can be detected based on alkyl chloride, yes, organic layer, based on organic layer formation, based on organic layer formation, ऑर्गॅनिक लेअर फॉर्मेशनच्या बेसिसवरती, ऑर्गॅनिक लेअर फॉर्मेशनच्या बेसिसवरती म्हणजेच अल्कलाइल क्लोराइडच्या फॉर्मेशनच्या बेसिसवरती अल्कोहोल कोणता आहे ते डिटेक्ट करू शकतो. आणि बाय किंवा यालाच दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट ल्युकास रिएजंट टेस्ट. या टेस्टला काय म्हणतात माहिती का, दिस टेस्ट इज कॉल्ड ॲज ल्युकास रिएजंट टेस्ट. या टेस्टला काय म्हणतात माहिती का, ल्युकास रिएजंट टेस्ट. कारण आपण ल्युकास रिएजंट वापरला ना, तो अल्कोहोल प्रायमरी सेकंडरी टर्शरी बरोबर वेगवेगळ्या ऑर्गॅनिक अल्काइल क्लोराइडच्या ऑर्गॅनिक लेअर वेगवेगळ्या देतो, म्हणजे वेळेनुसार त्या बदलतात. पटकन कोणाबरोबर तरी ऑर्गॅनिक लेअरचं फॉर्मेशन, कुठला अल्कोहोल थोडा वेळ लागेल, कुठल्या अल्कोहोलला बॉईल वगैरे करावं लागेल. मग अल्काइल क्लोराइड लेअर फॉर्मेशन कसं झालं, अल्काइल क्लोराइड लेअर फॉर्मेशन कसं झालं म्हणजे टाइम किती लागला, टाइम किती आहे अल्काइल क्लोराइड लेअर फॉर्मेशन साठी लागणार टाइम किती, याच्या बेसिसवरती ल्युकास रिएजंट टेस्ट म्हणजे ल्युकास रिएजंटचा वापर करून अल्कोहोल प्रायमरी की सेकंडरी की ते ठरवू शकतो. सो ल्युकास रिएजंट टेस्ट विषयी ऐकलंय का तुम्ही, एवढं सांगा. ल्युकास रिएजंट टेस्ट विषयी ऐकलंय का तुम्ही, मग ही ल्युकास रिएजंट टेस्ट आपण उद्या घेऊ शकतो. ऐकलंय का तुम्ही, हॅव यू हर्ड अबाउट ल्युकास रिएजंट टेस्ट, कधी ऐकलंय का, कधी वाचलंय का, नो नो. सिंपल आहे, अल्कोहोल कोणाबरोबर रिएक्ट करायचं याबरोबर आणि बघायचं टाइम किती लागतोय कशाला, अल्कलाइल क्लोराइडची ऑर्गॅनिक लेअर प्रॉडक्टची ऑर्गॅनिक लेअर फॉर्मेशन साठी लागणारा टाइम किती आहे त्याच्यावर ठरवायचं अल्कोहोल प्रायमरी की सेकंडरी की टर्शरी. यालाच म्हणायचं ल्युकास रिएजंट टेस्ट टू डिटेक्ट अल्कोहोल वेदर अल्कोहोल इज प्रायमरी और सेकंडरी और टर्शरी. कळालंय का, हे तर कळालं ल्युकास रिएजंट टेस्ट काय. आता मग उद्या बघूयात हा पार्ट. येस और नो, हे कळालंय का सगळ्यांना, इथपर्यंत डिस्कशन कळालंय का, येस और नो गाईज, ठीक आहे. सो दिस इज इनफ फॉर टुडे सेशन, वी विल मीट टुमॉरो. आणि नोट्स बनवत राहा, डू प्रिपेअर द नोट्स, डू प्रिपेअर द नोट्स, डू प्रिपेअर द नोट्स. मी काय सांगतोय, नोट्स बनवत राहा, यू टू प्रिपेअर द नोट्स. नोट्स बनवल्याशिवाय काही उपयोग नाही. मी कितीतरी लिहून दिले, आज खूप जास्त डिस्कशन झालंय, एकाच पर्टिक्युलर टॉपिक वरती खूप जास्त डिस्कशन झालंय, ठीक आहे. उद्या परवा असंच एक्स्ट्रा डिस्कशन घेऊ आपण, ठीक आहे. बाय गाईज, विल मीट टुमॉरो. नोट्स बनवत राहा, आता आपला कोर ऑर्गॅनिक सुरू झालाय, नोट्स बनवत राहा तुम्ही. Shall I stop the video now?